महाराष्ट्र की खबर है। कृष्ण महाराज पंढरपुरकर के नेतृत्व में मौली की पालकी 9 जुलाई 2026 को आलंदी पंढरपुर के लिए रवाना हो रही है। सैकड़ों वरकारी पुरुष और महिलाएं इस जुलूस में शामिल हुए। देखा जा रहा है कि सभी वरकारी विट्ठू मौली के दर्शन के लिए उत्सुक हैं। विशेष रूप से वरकारी समुदाय विट्ठू नाम के उच्चारण में मग्न है। चाहे गर्मी हो, हवा हो, बारिश हो, सर्दी हो, कुछ भी हो, वे विट्ठू का उच्चारण करने के लिए तरस रहे हैं। देखा जा रहा है कि युवा और बुजुर्ग दोनों ही बड़ी संख्या में इस पालकी में सवार हैं। भजन कीर्तन और हरिनाम में लीन वरकारी 23 तारीख को पंढरपुर में प्रवेश करेंगे। माऊली कुठं निघाले? माऊली आता काय जवळ आले आता. माऊली आता काय वेळा पूर्ण आले. आता एकदम 2 मुक्कामापर्यंत आहे आता. आपली दिंडी कोणती? दिंडी कृष्णा महाराज पंढरपूरकर. कसं वाटतंय तुम्हाला? अगदी आनंद वाटतोय. पाऊस ऊन लागतं का नाही? ऊन पावसाची काहीच आम्हाला जाणीव होत नाही. या भजनाच्या नादामध्ये आम्हाला कोणताच उन्हाची किंवा पावसाची वाऱ्याची काहीच आम्हाला ती चिंताही वाटत नाही. कुठं निघाले? आळंदीला वारीला. वारीमध्ये कसं वाटतंय? छान वाटतंय, मस्त मजा आली. पाऊस ऊन छान वाटलं. नाही ना. माऊली कुठे चाललेत? आळंदी पंढरपूर. बर, कशासाठी चाललेत? माऊली विठुरायाच्या दर्शनासाठी. माऊलीचे घेतलो विठुरायाच्या दर्शनाला आता. बर, कसं वाटतंय तुम्हाला दिंडीमध्ये? एकदम छान आनंद. कोणाची दिंडी तुमची? कृष्णा महाराजाची. बर, राहायची ते कसं करता तुम्ही? सोय बक्कळ सोय आहे. राहायची, खायची, प्यायची, झोपायची. हे सारे आनंद. हे तुमचे टेंट दिसते ते कशासाठी वेळ येते? कशासाठी? आवड, दर्शनाची आवड, देवाचं दर्शन, राहण्यासाठी. हे पाली आम्हाला घरं राहायचे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चाललेत? आळंदीहून पंढरपूरला चाललो दिंडीमध्ये. दिंडीमध्ये कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय, खूप आनंद आहे. पाऊस वारा ऊन त्याचं कसं वाटतंय तुम्हाला? काय नाही, सगळं चांगलं वाटतंय. नामाच्या गजरामध्ये, हरिनामाच्या गजरामध्ये आम्हाला आनंद वाटतो. तुम्ही राहायची जेवायचं कसं करता? खूप छान व्यवस्था केलेली आहे महाराजांनी. जेवायची सोय महाराजांनी छान व्यवस्था केलेली आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आलेत, कुठं चाललेत? आम्ही आळंदीहून आलो आणि पंढरपूरला निघालो. आपले दिंडी काय नावानं आहे, कुठली आहे? सद्गुरू तात्यासाहेब भास्कर महाराज दिंडी 16 अशा पद्धतीचं नाव आहे. आपली किती वर्ष झालं दिंडीची सेवा चालू आहे? 2017 पासून आपण दिंडीला प्रारंभ केलेला आहे आणि अव्याहतपणे सर्वांच्या सहकार्यानं हा दिंडी 16 सुरू आहे. ही दिंडी कशी चालवता? किती लोक आहेत आपल्या दिंडीमध्ये? आपल्या दिंडीमध्ये सरासरी 500 लोक आहेत आणि प्रत्येकाची व्यवस्था अगदी उत्तमरित्या आहे. 2017 पासून प्रत्येक ठिकाणी असलेली व्यवस्थित जागा आणि त्या जागेमध्ये मारलेले तंबू या ठिकाणी आपण सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करत आहोत. बरं, हे दिंडी चालवण्याचा उद्देश काय आपला? सर्व जातीपंथ विसरून हरिनामाच्या गजरामध्ये सर्वांनी पंढरपूरचा प्रवास करावा आणि वारकरी वाङ्मय जिवंत ठेवून प्रत्येकाने ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याला शेवटपर्यंत स्मरणात ठेवावं, हा एकच उद्देश मनामध्ये ठेवून आपण पंढरपूरचा प्रवास करतो. आपण हे दिंडी चालवता कसं वाटतंय आपल्याला? अगदी उत्तम. अगदी पुढला जन्म जरी मिळाला तरी वारकरी पंथ म्हणूनच जन्म घ्यावा आणि याच ज्ञानोबाऱ्याच्या वाटेवर भजन करत करत आम्ही पंढरपूरचा प्रवास अगदी आनंदानं, गुण्यागोविंदानं आणि सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण करावा, हीच आमची इच्छा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. दररोज किती लोकांचा स्वयंपाक बनवताय आपण? 500. कुठले आपण? विठ्ठलगाव, दिंडी कुठली आहे आपली? लोहारा, कोण आहेत महाराज तुमचे? कृष्ण.